ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले आणि रोज कळायचं की मागच्या गावी आलेत, आज आपल्या गावी मुक्काम आहे. फार सुंदर कथा आहे. नमो माय भाषा. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले आणि रोज कळायचं की मागच्या गावी आलेत, आज आपल्या गावी मुक्काम आहे. तिथे एक व्यवसायाने चोर होता, पण ज्ञानोबा तुकोबावर भक्ती होती. तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. खेड्यापाड्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये उचल्यांची जात असायची. ते परंपरेने उचले, परंपरेने उचलेच. तिथे विहिरी सुद्धा आहेत काही काही गावामध्ये. ही विहीर कोणाची? ही ब्राह्मणाची. ही कोणाची? मराठ्याची. ही कोणाची? अमखेची. आणि ही कोणाची? उचलेची. बरं का. पण हे उचले म्हणजे खून हाणामारी करणारे नाही. त्यांचा आपला तो परंपरेने बाप तेच करत होता, तेच करत होता, तेच करत होता, हाही तेच करू लागला, उचल्या. तेव्हा चोरी आपलं, पण आपलं पोटापुरतं आपलं कमवायचं, जास्ती काही कुणाला त्रास द्यायचा, कारण खानदानी चोर होता तो. बरं का. चोर कसा होता? खानदानी चोर होता. त्याच्यावर अभंग सुद्धा आहे. त्या चोराचं नाव होतं हरिपाळ. आणि फार सुंदर कथा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज वगैरे त्याच्या गावात आल्याबरोबर गावात वजन होतं तसं त्याचं, म्हणजे कुणाला काही कळतच नव्हतं, कारण गाव झोपल्यावर व्यवसाय सुरू. त्यामुळे कोणाला काही कळायचं काही पत्ता नाही. सर्व झोपायच्या अगोदर झोपायचा. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे हरिपाळ म्हणजे 9ला त्यांच्या घरातले दिवे गेले, मागच्या दाराने बाहेर पडले. आणि ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गावात येतात म्हटल्यानंतर बरं, कीर्तनाची आवड होती. काही वेळेला असंच चोरीला जाताना कीर्तन तिथंच बसावं, जाऊ द्या आता काय असेल ते असेल, आपलं पोटापुरतं करत होतं. झालं बाबा. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना सांगितलं, उद्याची व्यवस्था आमच्या घरी. एवढे मोठे संत आपल्या गावात, गावातल्या लोकांना बोलवलं, तुम्ही काळजी करू नका, गाव जेवण आपलं. जाऊ द्या आता जास्ती बोलत नाही, उलट सुलट काही सांगत नाही, सरळच सांगतो. नाही तर उलटी बाजू सांगायची म्हटल्यावर पुष्कळ सांगेन, पण सरळ सांगतो एकदम. तेव्हा अरे माऊली आपल्या गावी येणार आहेत, नामदेव महाराज येणार आहेत, त्यांचं कीर्तन आहे, गाव जेवण. हा मग पलीकडच्या गावी होते तर ते येणार आहेत. येणार आहेत म्हटल्यानंतर अहो ते लवकर झाले. इथे धांदल झाली सगळी. आलून आपल्या घरात बिरात बसवलं, काही होतं घरात, नाही असं नाही. आता त्यांनी लोटांगण घातलं, मायबाप माझ्या घरी. बरं दिसला चांगला, चांगला दिसला आणि खरंच चांगला होता. एक लक्षात ठेवा, तो काय करत होता हे नंतर विचार करीन मी. पण ज्या वेळेला त्याला ज्ञानोबा तुकोबाचे पाय धरावेसे वाटले नामदेवरायाचे, तिथेच काहीतरी पूर्वपुण्याई असलीच पाहिजे ना. एवढं तरी मान्य करा की. हां, माऊलीला घरात बोलवावं, नामदेवरायाला घरात बोलवावं आणि हेही त्याचं आमंत्रण स्वीकारावं, ही सुद्धा काहीतरी पूर्वजन्मी सुकृते असलीच पाहिजे. बायकोला सांगितलं, नीट काळजी घे, पाय बी दाबले, सेवा बिवा केली आणि निघाले बाहेर. आज म्हणले जरा 2 घरं जास्ती करायला पाहिजेत, उद्या गाव जेवण घालायचं आहे, सगळी लोकं बोलवायचीत आणि नाही केलं तरी काही बरोबर नाही. झालं, गेला, गावाच्या बाहेर गेला. पण एक त्याचं तत्व ठरलेलं होतं, असं परिसरामध्ये करायचं नाही, म्हणजे चटकन ओळखता येत लांब. बरं त्यावेळेला काही पोलीस रेकॉर्ड नव्हता, उजवा अंगठा नव्हता, डावा अंगठा नव्हता, साईडचा फोटो नव्हता, पुढचा फोटो नव्हता. झालं, गेला अरण्यात. एक रस्ता ठरलेला असा, तिथे कोणी नाही कोणीतरी यायचंच. झालं, बसला जाऊन झाडावर जाऊन बसला आणि आपलं सुरू केलं, विठ्ठल 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 विठ्ठल. गंमत आहे बरं कायची ती. देवा, पांडुरंगा, माऊली, नामदेवराया घरी येऊन राहिलाय आमच्या.
अहो पिठलं भाकरी खाऊन कोणी कसं जमेल, उद्या पुरणपोळी करायची आहे तुम्हाला. आणि तुमच्याबरोबर अहो 100-200 माणसं जेवायला पाहिजेत तर ती तुमच्या येण्याची शोभा. हां, पण आमचं कुठे आहे आपलं हातावरचं पोट. माझं हां, हातचलाकी केली की झालं काम. हातावरचं पोट आमचं झालं बाबा. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, गिऱ्हाईकच नाही. काय करावं पांडुरंगा, देवादे देवा. अरे लाज राख माझी. अरे माझ्याकरता नको निदान माऊली, निदान ते नामदेवर आलेत, कीर्तन आहे काय ते तिकडेचे पंढरीकडे बघून हात जोडल्याबरोबर तिकडचं तार यंत्र वाजू लागलं, खट्ट खड खट्ट खड खट्ट खड खट्ट खड खट्ट. हे माहिती आहे का तुम्हाला? नाही. कशाचं काय माहिती आहे तुम्हाला? तुम्ही तार ऑफिसमध्ये पूर्वीच्या गेलाय का? आता कोणी तारा करतच नाही. हॅलो, सगळ्यांच्या तारा खिशात आहेत सध्या. कोण करत? पूर्वीच्या काळी जे तारा करायचे की नाही, मग ते लिहून द्यायचे, मग ते मशीनचा खट्टकड 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 खट्टकड. इथून तार गेल्यावर पंढरपूरला वाजली. वाजल्याबरोबर देव एकदम सावध झाले. शेज घरामध्ये होते. पांडुरंगाने रुक्मिणीला हात लावला. अगं म्हणले रुक्मिणी, रात्रीची अर्जंट तार आहे, अर्जंट आहे म्हणे. सगळे वाचून बघितली. हां, आम्ही इथे अरण्यात बसलोय, ज्ञानोबा आहे, माऊली आपलं नामदेवर आहे, घरी आलेत, उद्या जेवण आहे. देवा कसं काय जेवण घालावं? खाली सही होती हरिपाळ. सही होती खाली हरिपाळ. ते म्हणले चला लवकर. ते म्हणले जास्ती बोलायचं नाही, आणि असं करा, ते हिऱ्या मोत्याचे दागिने घालू नका, फक्त सोन्याचे घाला, म्हणजे जे लवकर बाजारात मोडता येतील असे घाला. सोन्याचे दागिने घाला. बरं तुम्ही ऐकली नव्हती ना कधी? चला आज योग आहे तर सांगून टाकू. काय असं काय आपलं अगदी शिस्तबद्ध प्रवचन, बेशिस्त तर कधीच नाही, पण ऐकून तर ठेवा. काय या महाराष्ट्रामध्ये कसे सत्पुरुष निर्माण झाले, कशी त्यांची जीवाकडे बघण्याची दृष्टी होती. एकच मुद्दा मांडला आहे की चोर असू दे, साव असू दे, संतांची दृष्टी तीच असते. जे जे देखे, इथूनच मुद्दा आहे. तेव्हा झालं, देवाने एका शेटजीचं रूप बीप घेतलं, जरा पोटबीट चांगलं गरगरीत बिरगरीत, ती अंगी विंगी घातली, ती गोल पगडी बिगडी, उपरणं बिपरणं. आईसाहेबाला सुद्धा तो घागरा बिगरा. शेठाणी झाली आईसाहेब, ती नथ्थन घातली बरं का, ते दागिने बिगिणे घातले, आणि मग एक छकडा बैल बरं का, आणि ते बसले आणि ते डबोलं घेतलं बरोबर, सगळं निघाले. आता ह्याला माहितीच, आता देवाला कोणचा चोर माहिती नाही, नंबर 1चा चोर तोच आहे, कारण सगळ्यात आहे पण कधी भेटत नाही असा चोरून राहिलेला आहे. तेव्हा एका चोराला दुसऱ्या चोराचा ठिकाण काय माहिती असतं. ओवी सांगू का ज्ञानेश्वरीतली? आघविया चोरिया आपुले. बघा 4-5 दिवसापूर्वी किंवा 8 दिवस झाले असतील की पुढिलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरी. सर्वात आहे पण कधी आहे असा मरे तोपर्यंत वाटत नाही, असा हा चोर. तेव्हा त्याला बरोबर माहिती. लत्त्यात आल्याबरोबर ती मग मुद्दाम ते बैलाला घुंगरं बिंगरं झुल बिल हे पेंगत होते. एकदम सावध झालं. ते म्हणलं आला गिराईक, आलं आलं म्हटल्या बरोबर असं टप्प्यात आल्यावर उडी टाकली आणि धरला. हे जरा घाबरल्यासारखं. अरे कोण बाबा तू? अरे तू कोण? आईसाहेबांनी लगेच खांदा बिंदा धरला देवाचा. नवीन असत्या तर एकदम असंच केलं असतं. जुन्या काळच्या होत्या म्हणून आपल्या खांद्या. आता हे नाटकं तरी करायला पाहिजेत की नाही देवाला सुद्धा? काय देव लट 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 कापू लागले. ए म्हातारा, ए काढ काढ.
ते तुझ्या बायकोच्या अंगावर. अरे पण तू असा एवढा बळजबरी का करते? अरे आमचा वय तर बघ तू. अरे आमची उमर बघ ना काय ती. अरे आमची उमर काय, तुझी उमर काय? हां हां. आणि एवढ्या अरण्यामध्ये अरे आम्हाला कोण नाही मागे पुढे. जे पुढे आहेत ते पुढेच आहेत आणि तू पुढे उभा. अरे तुला असा काय करते? हां. अरे रात्री किती वाजले? 2-3 वाजले. अरे बाबा हे एवढे डागडागिने. हां जास्ती बडबड करायचे नाही, काढा. ते हळूच म्हणतायत द्यायला चालू आहे काढा. काय तू एवढं बळजुबिरी करायची गरज काय? द्यायला चालू आहे तुला. आईसाहेबांनी एक एक काढून देत आहेत. यांनी लांबूनच बघितलं. हा 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 वा वा. ते म्हणले अरे क्या बात आहे, असं केव्हाच मिळालं नव्हतं. काय तो हार नामकन सगळं काढ. आईसाहेब मुद्दा म्हणतात अहो एवढ्या पाटल्या राहू द्या, आईने दिलेल्या. आता ही आई हिला कोण देणार आहे? माझं बोलणं कळलं का? कुठची आई? अहो विश्वाची आई. आता हिला कोण देणार आहे? आणि साधी सुधी आहे का? लक्ष्मी. कोण? प्रत्यक्ष लक्ष्मी दारात द्यायला आलेली. तिला काय कमी आहे? अहो राहू द्या तितक्याला जोड. ए म्हातारे काय ठेवायचं नाही अंगावर. फक्त म्हातारे दिसतंय म्हणून म्हणतोय. तेवढं 2 मणी इथलं ठेव तुझ्या दादल्याच्या नावचं. अगे काढ. काढून दिलं सगळं. उपरनं देवानेच दिलं. नीट बांधून घेऊन जा बाबा. नीट बांधून बिंधून गाडी दिली. घे आता बघा जा म्हणला. मग जवळ गेले देव. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आता काय हो भाग्य बघा. साधू संत घरात आल्यानंतर भाग्यदारात चालत येतं. हरिपाळाच्या देवाने पाठीवर हात ठेवला. त्याला काहीतरी वेगळं वाटलं. काय वाटलं ते कळलं नाही पण वाटलं. अरे म्हणे हे एवढे दागिने होऊन काय करतोयस? म्हाताऱ्या म्हणले काय करता काय करता? नाही नाही म्हणले अरे एवढं आता तुझ्या जन्माचं सार्थक होईल याच्याने एवढं काय करणार आहेस? बोलायचं नाही म्हणले. हे एवढं काय पुरतंय? काय पुरतंय? कोण आलंय आमच्या घरी? एवढं काय पुरतंय? अरे त्याच्यावरून ना तुझी संपत्ती वळून टाकली. दोघाला सदी तरी कमी पडेल असे आलेत. अरे पण कोण आलेत? हो झालं. त्याला गुंतवला. कोण आलेत विचारायचं नाही. अरे पण बाबा असं कसं म्हणतोस? एवढं तुझ्या घरी कोण आलंय ते कळू दे तरी. अरे आता आमचं काय राहिले? हे बघ आता तू जीवन सोडलंच म्हणून मारलं असतं ती इथूनच आमची स्मशानात तुलाच पेटून द्यायची पाळी आली असती. कोण आलंय माहिती आहे का तुम्हाला? माझ्या घरी प्रत्यक्ष देव आलेत. देव शेजारी उभा आहे. माझ्या घरी प्रत्यक्ष देव आलेत. माऊली आलेत. नामदेव महाराज आलेत. वा 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 वा. अरे बाबा लय भाग्यवान लय भाग्यवान. मिठी बिठी मारली. हे म्हणले लय लाडात येऊ नको. हां हे असलं काय तुला एवढं चोरी करून मिठी मारतोयस? जाऊ दे रे म्हणे. आजपर्यंत आमचं काही कमी चोरलं गेलं का? पण इतक्या चांगल्या कामाला गेलं नाही. काय देव म्हणले माझ्या पुढच्या पेट्या काही कमी फुटल्यात का? पण इतक्या चांगल्या कामाला कधी गेलं? आज प्रथमच माझ्या पुढचं जे आहे अंगावरचं ते इतक्या चांगल्या कामाला गेले. जा म्हणले पुढे गेला. ए जरा इकडे रे इकडे इकडे. तुझं नाव काय? हां म्हणजे भयंकर लबाड दिसता. हळूहळू काढून घेत आहे. अरे म्हणले तुझं नाव काय? तुला काय करायचं म्हणले? थेरड्या मी मारू नको रे बाबा. हां मागच्या महिन्यातच अटॅक येऊन गेलाय.
अरे बाबा, माझा नवरा म्हातारा आहे, मारू बिरू नको. एवढं काय तुला राग यायचं? दिलं ना आम्ही, तुला काही तक्रार केली का? तुला काही असं ओढाताण केली का? हां, ओढाताण केली का? बिलकुल नाही. हां, पण तू ते ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजाचं नाव घेतलं आहे. अरे तुला माहीत नाही आम्ही कुठे होतो, कुठे आलो? त्यांच्या दर्शनाकरता आलो. हो. अरे खूप हे काय घडलं माहिती आहे का? हे तीर्थयात्रेला गेल्यापासून देव झोरत होते. नामयाचं कीर्तन नाही ऐकलं, माऊली नाही दिसली, याच्यामुळे आपल्याला येता आलं. बरं झालं, बरं झालं. अरे बाबा, आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. काय म्हणला? इथे संपून टाकीन. म्हणजे तिथे यायचं आणि माझी कागाळी करायची? अरे बाबा, खरंच नाही रे, अजिबात नाही, अजिबात नाही. आणि देवाने पायाला हात लावला. तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो बघ, शपथ घेऊन सांगतो, आम्हाला जरा येऊ दे, लांबून दर्शन घेऊ. आम्ही तोंडाने बोलणार सुद्धा नाही. अरे काय राहिले, पिकलं पान केव्हाही गळून जायचं. पण मला असं वाटतंय बरं का रे बाबा, वर जाण्यापूर्वी एकदा त्या संताचं दर्शन घ्यावं. आता काय आहे, तुम्हाला अंतरात्मा तोच, बोलणारा तोच, फिरलाच पाहिजे घेतो. बार म्हणला या, पण जरा उशिरा या. मग त्याला काय वाटलं, एकदमच पहिल्यापासून सुरंग रागायला नको, होऊ दे सगळं काम आणि मग काय व्हायचं ते होऊ दे. पण बघा, जर काही बोललात, नाही रे बाबा असं नाही, बिलकुल करणार नाही. झाले, हे गेले, गेल्याबरोबर लगेच सावकाराकडे गेला. ते दुसऱ्या गावात पैसे बिशे मोडून, तुम्हाला सांगू काय मंडप काय, आचार्यांना पैसे काय, अमकं काय, जिकडे तिकडे थाट. सगळे म्हणाले अरे हरिपाळा काय? अरे काय म्हणले, संत घरी आल्यानंतर दसरा दिवाळी आपण साजरी करत नाही, तेच करून घेतात. झालं. आणि मग अंगणामध्ये रांगोळी काढली आणि ठरवलं आज माऊलीला, नामदेव महाराजांना आंघोळ घालायची. अशा त्या चौक बिऊक काढला, अशा घागरी बिगरी गरम पाण्याच्या भरलेल्या, चांगलं उठणं बिटणं लावलं, तेल बिल लावलं नवरा बायकोनी, पाय बी चोळले. महाराज दमला तुम्ही? हां. आणि हे म्हातारी हळूहळू आली बरं का. ही म्हातारी आपली बरं काय, ते सगळं लुगडं बिगडं आपलं, डोक्यावरून पदर बिदर, हां, काय तेजस्वी दिसत होती. त्याला दागिने लागत नव्हतेच, त्या दागिन्याला शोभा होती हिच्या अंगावर येऊन. दागिन्याने काय याला शोभा? जातीच्या सुंदराला काहीही शोभून दिसतं, अशी मराठीतली म्हण आहे. आणि जे सुंदर नाही त्याला किती काही नटवलं. काही काही माणसं अशी असतात की खोटं सुद्धा त्यांच्या अंगावर खरं दिसतं, आणि काही काही अशी भाग्यवान असतात की खरं सुद्धा त्यांच्या अंगावर इमिटेशन दिसतं. अशी पद्धत आहे. असो. आणि हे गेले आणि ते आंघोळ सुरू होती. नवरा बायको आंघोळ घालतायत, गावातली माणसं घालतायत. आणि ह्या म्हातारीने काय केलं माहिती आहे का? बरोबर ज्ञानोबांच्या नामदेवराजाची मागे येऊन उभे राहिले. आणि गंमत काय झाली माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी बघितलं, वाटोळं झालं. एवढा नैवेद्य केला, अजून घास खाला नाही, पण ह्या म्हातारीने गळा कापतो असं. अरे हरिपाळा, तू कुणाला करतोस? नाही, कुणाला नाही महाराज, उगीच ती गुरंढोरं शिरतायत. काय सांगू. आणि ती म्हातारी अशी कलमी होती. सर्व विश्वाचा आधार तो होता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले, जो जगाते चाळिता, जो होय मज अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. जो होय मज अनन्य शरण. हरिपाळ त्यालाच शरण गेला होता म्हणून दारात चालत आला. दोन गोष्टी होती, पांडुरंगाला शरण गेला, संत चालत आले. आणि आले आणि नेमके समोर बघितल्यावर आता कुठे लपून राहणार हो बाप्पा. नामदेवरायांनी माऊलीने बघितलं,
माय बाप्पा पांडुरंगा गेले आणि जाऊन पायाला मिठी मारली. हे बघायला झालं वाटोळं झालं. अरे हरिबाळा इकडे ये, तुझं भाग्य. मायबाप मायबाप आमचे आईबाप ते म्हटले त्यांच्यावरच डल्ला मारला मी. कुठे तुमच्या आईबापाला सुचलं आमच्या तावडी सापडायला. ते पुढे गेल्यावर थोडस तू काळजी करू नको बाबा. आणि मग थोडक्यात आवरतो. पूजा बिजा झाली. हरिपाळाला जवळ घेतला आणि सांगितलं, अरे हे म्हातारा म्हातारी नाहीत, हे अनादी आहेत, आद्या. कळलं का? ओम नमोजी वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा असा जो, अरे तो प्रत्यक्ष पांडुरंगण रुक्मिणी मातोश्री आहे. पायाला मिठी मारली. हाय बाप्पा पांडुरंगा चुकलं रे माझं, मला कळलं नाही. अरे तुला काही कळलं नाही तरी हरकत नाही ना, पण साधू संताचा आदर करायचं कळलं, याच्यातच तू पुण्यवान आहेस. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ. भाग्य उजळलं माझं, संत भेटले आणि संतामुळे हा पद्मनाभ भेटला. पांडुरंग धन्य झालो. लक्षात घ्या, संतांची जी नजर आहे, जे जे ते नाही, हे नाही, जे 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 भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणून लक्षात ठेवा, वेदामध्ये हा श्रेष्ठ हा कनिष्ठ असं होतं. पण हा जो पंचम वेद निर्माण झाला, ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, त्याच्यामध्ये एकच विचार आला, कुळ जाती वर्ण अघवेची प्रमाण. अरे व्युत्पत्तीचा वावगा सोसू का व्हावा, कशाला जन्माला, कुठे जन्माला आला म्हणून मिजास मारतोस, मिजास मारू नकोस. कुळाचं श्रेष्ठत्व गरज नाही. त्याच्याकरता अजामेळाचा उद्धार झाला, त्याच्याकरता एका पक्षिणीचा एका रागूची उपासना केली आणि त्याच्या नावाने हाक मारली आणि हा प्रसन्न झाला. व्यभिचारीचा उद्धार झाला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. म्हणून ही जी ज्ञानेश्वरीतला गणपती आहे, ज्याचं वेदाचं वर्णन केलंय, पण या गणपतीची खासियत अशी आहे की हा ज्ञानेश्वरीतल्या गणपतीचा अधिकार सर्वांना आहे. हे कधी विसरू नका, सर्वांना आहे. या वेदाचा अधिकार या वेदाने कुणाला डावललं नाही. या रे बाबानो, या 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 या. तसं इथे म्हणतायत महाराज, हे शब्द ब्रह्मासेस तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवीताशी. मग आता असा जो वेद, त्याचं फलश्रुती काय आहे, काल विषय सुटता सुटता सांगितलं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, असा कालचा विषय प्रवचना समता समता सांगितलं. धर्माच्या आधाराने अर्थ, काही बिघडत नाही. धर्माच्या आधाराने काम. दुसरा शब्द काय, एक लक्षात ठेवा, कामाची सगळे निंदा करतात, ठीक आहे. मर्यादा उल्लंघन केलं तर ते निंदनीय आहे. आता इथे काय म्हटलंय, कामाला सुद्धा पुरुषार्थ म्हटलाय. पण धर्माच्या आधाराने जर तो काम असेल तर तो पुरुषार्थ आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने फार सुंदर सांगितलं माळ घालताना, परस्त्री रुक्मिणी माते समान, परपुरुष पांडुरंगा समान. ही एका शब्दात सगळं आलं बघा अर्थ. धर्माच्या आधाराने काम,
वाईट कसा म्हणावा? ज्याच्यातून पुढच्या कुळाची निर्मिती होती. एक लक्षात ठेवा, देवाच्या ठिकाणी सुद्धा कामना निर्माण झाली म्हणून जग निर्माण झालं. काम शब्दाचा अर्थ असा आहे, काम, कामना, इच्छा, बरं का, केवळ सेक्स नव्हे. तो अंबलाला तेवढाच अर्थ माहिती आहे. अर्थ कसा आहे? काम, कामना, इच्छा, एकाएकी नरमते एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण चौदाई भुवने चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. भिन्न भिन्न. लक्षात ठेवा, काम केव्हा वाईट आहे. आणि एक सांगतो, काम जर वाईट असेल तर ज्या हेतूने दोन मुलामुलींना एकत्र आणायचं, ज्याला आपण लग्न म्हणतो, त्याला मंगल कार्य का म्हणावं? त्याला अमंगल कार्य म्हणायला पाहिजे ना? बरोबर आहे ना? कारण का? लग्न करून हेतू काय? लग्न करून हेतू काय? दोन त्या पती पत्नीला तुम्ही बाहेरगावी पाठवता. कशा करता? त्यांची ओळख व्हावी. ओळख व्हावी आणि त्याच्यातून मग एकमेकाचं जीवन एकरूप होऊन पुढच्या पिढीचं एक बाळ जन्माला यावं. ते बाळ आकाशातून पडत नाही बरं का, पण एक आहे कामातूनच. पण त्या कामाने मर्यादा उल्लंघन केली तर दोष आहे. आणि मर्यादित राहून जर उपभोग घेतला तर तो सुद्धा धर्माला धरून आहे. म्हणून वाईट म्हणायचं काही कारण नाही आहे. एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जेव्हा मर्यादा उल्लंघन करतो तेव्हा ते पाप आहे. मर्यादित राहून काम सुद्धा त्याला पुरुषार्थच म्हटलेला आहे. लक्षात ठेवा, अर्थ वाम मार्गाने गेला तर तो अनर्थ कडून आणतो. बरं का, इंद्राने अहिल्याची अपेक्षा केली, संपला, सर्व अंगाला भगे पडली त्याच्या. वाम मार्गाने गेला, मग तो देव असू दे नाही तर कोणी असू दे, वाम मार्गाने गेला. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि एक स्त्रीला त्यांच्याबद्दल वासना निर्माण झाली. गेले पाय धरले. ते म्हणले, का बाई, गाव मोकळं पडलं का? माझ्याच नादी लागलीस. अगं म्हणले, पराविया नारी रुक्मिणी समान. लक्षात ठेवा, याचा अर्थ तुकाराम महाराजांना ते माहीत नव्हतं असं म्हणण्याची गरज नाही आहे. मुलं होती हे म्हणण्याची गरज नाही. पण मर्यादेत भोग भोगला म्हणून त्यांच्या आरतीचं पहिलं चरण आहे, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली. नीट अर्थ समजून घ्या. उगीचच वैराग्याच्या अनाठाई गप्पा मारू नका. जे तुम्हाला जमलं नाही, वडिलांना जमलं नाही, वडिलांना जमलं असतं तर तुम्ही जन्माला आला नसता. माफ करा मला. तेव्हा उगीचच गप्पा मारायची गरज नाही. काम असू दे, मर्यादा उल्लंघन केला तर दोष आहे. मर्यादा उल्लंघन नाही केली तर ते सुद्धा कौतुक आहे. किंबहुना अहो, दोन आत्ताच सांगितलं, दोन एकत्र आणता आणि काय आनंद आहे. ज्या दिवशी कळतं दिवस गेलेत, काय ती वाकडी चालणारी सासू सुद्धा अहो गोल गोल फिरत ते सुनेच्या भोवती. हे बघ, आता तू पाणी बिणी आणू नको, मी बघते सगळं, तू काही काळजी करू नको, सगळं नाहीतर पण एकदा. आणि तिथल्यात सोनोग्राफी केली. ही सगळेच हसतायत. आप्पा पुढे असं सांगायचंय, सोनोग्राफीतून कळलं की नातू आहे काय, खलास खलास. दुसऱ्या दिवसापासून माझं बोलणं कळलं का? ज्या कर्मातून ते बाळ निर्माण झालं ते कर्म मर्यादित राहून उपभोग घेतल्या कारणाने ते सुद्धा एक धर्मकार्य आहे. मर्यादा उल्लंघन करू नका, याच्याकरता वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. अर्थार्जन कर, पण अर्थार्जन करत असताना धर्माचा आधार असू दे. मर्यादा उल्लंघन करू नकोस. स्त्रीचा भोग घे,
पण त्यालाही मर्यादा उल्लंघन करू नकोस. ती मर्यादा उल्लंघन केल्यानंतर रावण संपला, बाकीचे संपले. आता इंद्र चंद्र सगळे संपले. लक्षात ठेवा, ही मर्यादा उल्लंघन न करणं हाच वारकरी संप्रदायाचा आचार विचाराचा एक मुख्य भाग आहे. हे एवढं बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा. म्हणून धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, बरं का. नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो ओपिला अंतरीचा. तो काम हा काम नाही आहे. त्या कामातून जेव्हा आपली पुढचा वंश जन्माला येतो, मुलगा होतो, नातू होतो, काय आनंद, काय आनंद, बरं का. अरे वा, तुम्ही आजोबा झाला, काय आनंद, काय आनंद. लक्षात ठेवा, एक सांगतो, सगुण आणि निर्गुण आहे. काम सर्वात आहे, पण तो निर्गुण आहे तिथपर्यंत समाधान नाही. मुलाबाळांच्या रूपाने सगुण होऊन जेव्हा प्रगट होतो, तेव्हा तो काम सुद्धा आनंद देतो. नमो माय भाषा.